नमस्कार, मॉम्स किचन मध्ये आपले स्वागत आहे। माझ्या पहिल्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आज बनवणार आहे आपण झटपट बनणारी चिकन बिर्याणी। चिकनला मॅरिनेट करण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, तमालपत्र, खडा मसाला, दालचिनी हे आपल्याला मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायचे। मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मीठ, दही घ्यायचं 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट, आपण पेस्ट केलेला मसाला, बिर्याणी मसाला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। दही आणखी टाकायचे। मॅरिनेट करून अर्धा तास ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि अर्धा तास राहू द्यायचं। चिकन बिर्याणीसाठी आपण अर्धा किलो तांदूळ बासमती भिजत घातलेला आहे। बिर्याणीसाठी आपण घेतलेले आहे 2 लवंगा, 4 मिरे, 1 लिंबू, जिरे, तेजपान, उभा कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला, काळा मसाला, धना पावडर, पेस्ट केलेली मसाला आणि मीठ पेटवायचं। 2 पळ्या तेल टाकायचं, जिरे टाकायचे, पाणी टाकायचं, लवंग आणि मिरे टाकायचे, मीठ टाकायचं 2 चमचे, तेजपान टाकायचं, उकळी येऊन द्यायची पाण्याला, झाकण ठेवायचं उकळी येऊस्तर। तोपर्यंत आपण इकडं मसाले तळून घेऊ। कांदा आपल्याला तळण्यासाठी तेल टाकायचं, गरम होऊ द्यायचं। आता याच्यात आपल्याला कांदा तळून घ्यायचा। कमी गॅसवर चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करायचा कांदा। बघा पूर्ण कांदा आपला चांगला चॉकलेटी झालेला आहे, त्याला काढून घ्यायचं। मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या, कडक होऊ द्यायच्या, कडक। मिरच्या पण झाल्या कडक चांगल्या, काढून घेऊ। तेजपान तळून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचा। उकळी आलेली आहे, तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ आपण टाकून घेतला आणि एकदा त्याला आपण असं हलवून घेऊ। जास्त हलवायचं नाही कारण तांदूळ तुटून जातो, चुरा होतो। आता याला थोडा वेळ आपण उकळून घेऊ। तांदूळ आपण चाळणीत गाळून घेतलेला आहे। कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यावर, असा मिरची टाकून घ्यायची, अर्धा कांदा आपण नंतर टाकणार आहे, पुदिना, कोथिंबीर, उरलेली थोडीशी हिरवी ती आपली पेस्ट, धना पावडर, बिर्याणी मसाला, काळा तिखट टाकायचं आहे, 1 लिंबू पिळून घ्यायचा, मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर थोडस कलर टाकायचा आहे, लाल कलर। कलर थोडासा तेलात मिक्स करायचा, फूड कलर आहे हा, जास्त नाही टाकायचा, जास्त टाकला तर आपल्याला त्याचा कडवटपणा जाणार। चवीपुरतं मीठ टाकायचंय, प्रॉपर मिक्स करायचं चांगलं। आता आपण पातेल्यामध्ये तेल लावून घेतलं सगळीकडे पातेल्याला आणि चिकन असं ठेवून द्यायचं। कमी करायचं थोडस आणि ठेवायचं। मसाला परत असं टाकायचा, उरलेला कांदा, कोथिंबीर टाकायची वरतून, तेल तळलं होतं ते तेल पण टाकायचं, थोडस पाणी टाकायचं शिजण्यासाठी, थोडस झाकण ठेवायचं। आता आपल्याला 5 मिनिटं चालू गॅसवर ठेवायचं। 5 मिनिटं झाले, आता आपण तवा ठेवू। तव्यावर आपण बिर्याणी वाफायसाठी ठेवणार आहे 20 मिनिटं। आपण आता पॅक खलबत्ता ठेवू म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही। भेटू आता 20 मिनिटानंतर। बघा झाली आपली झटपट बिर्याणी तयार। वाव, बघा किती छान दिसत आहे बिर्याणी।
तयार झाली. बघा किती छान झाली आहे बिर्याणी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार. सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद. एक नंबर. आईचा हातचं माझ्या आवडीचं.